नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची या वेबिनार मालिकेच्या भाग 96 मध्ये आपण लिंबूवर्गीय फळपिकांवरील काळ्या माशीचे नियंत्रण मोहीम याविषयी माहिती घेणार आहोत. तर आजच्या या भागासाठी आपणास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री अशोक किरणळी सर, सहसंचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. तसेच आपले दुसरे मार्गदर्शक आहेत माननीय डॉक्टर नरेश मेश्राम सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ कीटकशास्त्र, राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर. तर मी सर्वप्रथम माननीय किरणळी सरांना आमंत्रित करते की त्यांनी मार्गदर्शनास सुरुवात करावी. सर्व शेतकरी मित्र आणि कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं या वेबिनारमध्ये मी स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये फळे, फुले आणि भाजीपाला या पिकाखाली जवळपास 23 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि त्यापैकी 1,20,000 हेक्टरवर संत्रा आहे आणि 65,000 हेक्टरवर आपल्याकडे मोसंबी आहे आणि कागदी लिंबूचं क्षेत्र सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे. दरवर्षी आपल्याला एक काळी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो आपल्याकडे. व्हॉट्सॲप म्हणून एक आपण योजना राबवतो महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत फलोत्पादन खात्याकडनं. त्यामध्ये आपण सर्वेक्षण करणं, त्याच्यानंतर आर्थिक नुकसान पातळीच्या वर जिथं जिथं कीड रोग गेलेला आहे त्या संदर्भात सर्वे करून त्याच्यावर आपण विद्यापीठांच्या सहाय्यानं मार्गदर्शक सूचना घेऊन त्या शेतकऱ्यांना सल्ला दिली जाते. त्या योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि यावर्षी आता आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये काळी माशीचा प्रादुर्भाव कसा आपल्याला आर्थिक पातळीच्या आतच ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून CCRIचे डॉक्टर नरेश मेश्राम सर आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि सर्व काळी माशी संदर्भात योजना मोठ्या प्रमाणात चांगल्या राबवण्यासाठी सर्व शेतकरी आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात काम करावं असं मी सर्वांना अपेक्षा करतो. आणि माईक आता मी नरेश मेश्राम सरांना सुरू करायला सांगतो. मेश्राम सर, डॉक्टर सर. धन्यवाद सर. जॉईंट डायरेक्टर हॉर्टिकल्चर, तुम्हा सगळ्या आणि शेतकरी बांधवांनो सगळ्यांना धन्यवाद. मी आज तुम्हाला लिंबूवर्गीय फळ पिकांवरील काळ्या माशीचे नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी आपण लिंबूवर्गीय फळ पिकांवर कुठली कुठली किडे येतात त्याच्याविषयी मी तुम्हाला एक दोन स्लाइड मध्ये सांगणार आहे. त्याची थोडी माहिती तुम्हाला असावी, कारण की लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये किडींमुळे बराच नुकसान होतो. तो नुकसान बऱ्याच वेळा आर्थिक पातळीच्या वर जातो. तो नुकसान आपल्या फळांमध्ये पण दिसून येतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काळ्या माशीविषयी पण सांगणार आणि बाकीचे जे किडे आहेत त्याच्याविषयी पण माहिती देणार आहे. प्रामुख्याने लिंबूवर्गीय फळ पिकांवर आपल्याला साधारणतः 200 पेक्षा जास्त किडी येतात. 200 पेक्षा जास्त किडी येतात. पण याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्याच किडी आपल्याला महत्वाच्या आहेत. आपल्यासाठी प्रामुख्याने 15 ते 20 किडी किंवा 12 ते 15 किडी अशा आहेत ज्याच्यामुळं आपल्याला लिंबूवर्गीय फळपिकामध्ये आर्थिक नुकसान होते. त्यामध्ये आणि बरेच असे किडे असतात जे आपल्याला आकस्मिकपणे कधी आपल्याला फील्डमध्ये दिसतात. तर त्यावेळेस आपण घाबरून न जाता, आता मी तुम्हाला जे किड्यांची नावं सांगत आहे किंवा समोर जेव्हा वेबिनार होतील त्यावेळेस मी तुम्हाला त्या किड्यांविषयी डिटेल माहिती देईल. तर तुम्हाला त्या किड्यांविषयी माहिती पाहिजे की ही 12 किडी आहेत जी आपल्याला आर्थिक नुकसान करू शकतात आणि बाकीची जी आहे ते आकस्मिक असतात. म्हणजे ज्या वेळेस त्यांचा यजमान प्लांट अवेलेबल नसतो त्यावेळेस ती किडे आपल्याला आकस्मिकपणे आपल्या लिंबूवर्गीय फळ पिकांवर त्या किडी दिसतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे आपल्या जैविक नियंत्रणवाले जे किडी आहेत जसा मलाडा आहे ती आपल्याला लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये दिसते. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा क्वेरी असतात की सर ही कुठली कीड आलेली आहे. तर जसं मलाडा डेजारेन्सिस नावाचा जैविक नियंत्रणासाठी आपण त्याला वापरतो. तर त्याचा पण मी तुम्हाला शेवटी माझ्या पूर्ण प्रेझेंटेशनच्या वेळेस मी तुम्हाला माहिती देईन, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही की आर्थिक नुकसान करणारी किडी कोणती, आकस्मिक येणारी किडी कोणती आणि जी जैविक नियंत्रणासाठी जे
नॅचरली नैसर्गिकरित्या ज्या फील्डमध्ये असतात त्या किडी कोणत्या, तर त्याच्याविषयी मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये मी सांगणार आहे. प्रामुख्याने लिंबवर्गीय फळपिकांमध्ये आपल्याला रस शोषणारे किडे, पाने खाणारे किडे आणि फळे खाणारे किडे आणि नंतर आहेत फळं खाणारी किडे. तर रस शोषणाऱ्या किड्यांमध्ये काळी माशी, आज ज्याच्यावर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. रस शोषणारी किडे ही जी सगळी जे रस शोषणारी किडी आहेत, काळी माशी, पांढरी माशी, सिट्रसिला, मावा, फुलकडे, मिलीबग्स, हे पानातून रस शोषण करतात. आता बघा, ह्या जे सगळी किडी आहेत त्यांचा जो आकार असतो, आकाराने ते खूप लहान असतात, आकाराने खूप लहान असतात आणि हे पानातून रस शोषण करतात. पानातून रस शोषण करतात म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे नवती असते त्या वेळेस ह्या सगळ्या किडींचा मागं पुढं प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आणि हे जे रस शोषणारे किडे आहेत यांचा आपल्याला डायरेक्ट डॅमेज होतो आणि इनडायरेक्ट डॅमेज होतो. डायरेक्ट डॅमेज कसा होतो? डायरेक्ट डॅमेज हे जे रस शोषणारे किडे आहेत ही लिंबूवर्गीय फळपिकांमधून रस शोषण करतात, झाडातून पानातून रस शोषण करतात. पानातून रस शोषण केल्यामुळे काय होते, पानामध्ये झाडामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासते. अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळे काय होते की झाड कोमेजून जाते. आणि हा झाला त्याचा डायरेक्ट डॅमेज. इनडायरेक्ट डॅमेज कसा होतो? जसं आपल्याकडे सिट्रसिला आहे, सिट्रसिलामुळे काय होतो, सिट्रसिला हा पण एक रस शोषणारा किडा आहे, पण हा रस पण शोषण करतो आणि त्याच्यासोबत एक ग्रीनिंग नावाचा बॅक्टेरिया आहे, तो झाडामध्ये ट्रान्समिट करतो आणि ज्याच्यामुळे आपल्या लिंबवर्गीय झाडांना, पिकांना ग्रीनिंग नावाचा डिसीज होतो. तर हा झाला इनडायरेक्ट डॅमेज. हा रस शोषणाऱ्या किड्यांमुळे प्रामुख्याने आढळून येतो. दुसरं आहे पाने खाणारी किडे, ज्याच्यामध्ये पाने पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी आणि पाने गुंडाळणारी अळी. आणि हे हे जे जे पाने खाणारी किडे आहेत हे प्रामुख्याने पानांवर फीड करतात, पानाला खातात आणि झाडाला पूर्ण डिफॉलिएट करतात. नंतर फळे खाणारी किडे हे प्रामुख्याने आपल्याला आढळून येतात ज्या वेळेस आपला जो नागपूर मँड्रिंग आणि नागपूर मांजरीण आणि मोसंबीमध्ये कलर ब्रेकिंग स्टेज येते, त्यावेळेस मोस्टली आपल्याला फळातील रस शोषणारे पतंग आणि फळमाशी याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. नंतर आहे माईट किंवा कोडी किंवा अष्टपदी, याचा प्रादुर्भाव आपल्याला पानांपासून तर फळापर्यंत दिसून येतो. आणि माईट जसे रस शोषणारे किडे आहेत त्या पद्धतीनं माईट हा सुद्धा खूप आकाराने लहान असतो. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये रेग्युलर व्हिजिट करून आपण त्याचा प्रादुर्भाव माहीत करू शकतो. नंतर आहेत लिंबूवर्गीय फळपिकाळ किड्यामध्ये खोडावरील किडी, अकिटकीय किडे. खोडावरील किडीमध्ये प्रामुख्याने खोडाची साल खाणारी किडी, अकिटकीय किड्यांमध्ये गोगलगाय, शंखी गोगलगाय आणि शेंबडी, आणि मुळं खाणाऱ्या किड्यांमध्ये हुमणी हुमणी आणि वाळवी हे असतात. तर आज आपण काळ्या माशीविषयी पूर्ण डिटेल माहिती घेऊ. हे बघा, मागच्या वर्षी आपल्याकडे काळ्या माशीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणामध्ये विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच एरियामध्ये दिसून आला. आता त्याचे जे आणि काळी माशी ही जगामध्ये लिंबूवर्गीय पिकांसाठी मोठा धोका आहे, ज्याच्यामुळं लिंबूवर्गीय पिकांना आर्थिक नुकसान बऱ्याच ठिकाणी 50% वर असं अभ्यासामध्ये आढळून आलं की बऱ्याच ठिकाणी 50%पेक्षा जास्त 50%पेक्षा जास्त उत्पादनामध्ये घट झालेला आहे काळी माशीमुळे. आणि काळी माशी ही ची नोंद आफ्रिका, आशिया, अमेरिका आणि पॅसिफिक बेटासह जगभरातील जे लिंबूवर्गीय पिकं ग्रो करणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे. जर काळी माशीला जर आपण प्रतिबंधात्मक उपाय, जैविक उपाय आणि रासायनिक नियंत्रण पद्धतीचा आणि एकात्मिक कीड नियंत्रण हे जर आपण ह्याच्या संयोजनाद्वारे आपण याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. काळी माशी काय करते की
जी आपली नवती येते, प्रामुख्याने ज्यावेळेस आंब्या बहाराची नवती असते, हस्तबहाराची नवती असते आणि मृग बहाराची नवती असते, यावेळेस आपल्याला काळ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि काळी माशी काय करते की नवतीच्या पानांमधून रस शोषण करते. रस शोषण केल्यावर त्यांची पिल्ले आणि प्रौढ हे रस शोषण करतात. शोषण केल्यावर त्याच्यात आपल्या अंगातून ते गोळ्या अंगातून ते आपला हम्म, एक गोड द्रव्य उत्सर्जित करतात, ज्याच्यामुळे त्याच्यावर बुरशी तयार होते आणि ती बुरशी पूर्ण झाडाला झाकून देते आणि त्याच्यामुळं संपूर्ण बाग काळीशार होते. आता सगळ्यात आधी काय होतं की जे प्रौढ आणि पिल्ले आहेत ते झाडातून अन्न शोषण करतात. अन्न शोषण केल्यामुळं रस शोषण केल्यामुळे झाडामध्ये अन्नद्रव्याची कमतरता होते, झाड कोमेजू लागते. दुसरा प्रॉब्लेम काय होतो की जे ते द्रव उत्सर्जित करतात, जो मधासारखा गोळ असतो, त्याच्यामध्ये एक बुरशीची डेव्हलपमेंट होते आणि ती बुरशी पूर्ण पूर्ण पानांवर पसरते. पानांवर पसरल्यामुळे काय होते की प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. प्रकाश संश्लेषण काय आहे की जर प्रकाश झाडावर पडतो, पानांवर पडतो, पानामध्ये हरितद्रव्य असतात, हरितद्रव्यामुळं पानामध्ये अन्न तयार होते. आता या बुरशीमुळे काय होतं की पान पूर्ण झाकलं जातं. पान पूर्ण झाकल्या गेल्यामुळं पानांना प्रकाश मिळत नाही. त्याच्यामुळं अन्नद्रव्य प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नाही आणि झाडांना अन्नद्रव्य करता येत नाही आणि झाड कोमेजून जाते. तर याच्यासाठी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी संवेदनशील अवस्थेमध्ये करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण काळ्या माशीचं व्यवस्थापन प्रॉपरली करू शकतो. आता काळ्या माशीच्या यशस्वी बंदोबस्तासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी बऱ्याच उपाययोजना आपण मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण उपाययोजना तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आहे, जैविक उपाय आहे, सेंद्रिय उपाय आहे आणि नंतर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून आपण त्यांचा बंदोबस्त करू शकतो. पण त्याचा जो उपाय आहे, ज्या वेळेस आपल्याला माशी दिसेल, माशी युजली आंबिया बहारामध्ये माशी आपल्याला दिसेल फरवरी ते मार्च महिन्यामध्ये, ठीक आहे, आणि मृग बहारामध्ये ती माशी दिसेल आपल्याला जून ते जुलै महिन्यामध्ये, ठीक आहे, आणि आपल्या हस्तबहारामध्ये ती माशी दिसेल आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात, ठीक आहे. तर त्यावेळेस आपण जेव्हा बागेत फिरू त्यावेळेस त्या माशीची मुवमेंट आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय जर आपण त्यावेळेस केला, प्रतिबंधात्मक उपाय आपण नीम ऑइलचा करू शकतो. त्यावेळेस स्प्रे केला तर ती ज्या माशीची जे अंडी देणार आहे ती अंडी देणार नाही आणि आपला समोरचा जो प्रादुर्भाव आहे जो पूर्ण झाडांवर आणि समोर फळांवर होतो तो आपण कमी करू शकतो. दुसरा जे त्यांचं संवेदनशील अवस्था आहे, एक तर प्रौढ झाली, दुसरी संवेदनशील अवस्था आहे ती आहे 50% अंडी उबवण्याची स्थिती. त्यावेळेस ती पर्टिक्युलरली जी 50% अंडी उबवण्याचा जो कालावधी असतो आंबिया बहारमध्ये एप्रिलचा पहिला 15वाडा, एकदम लक्षात ठेवा. जो 4, 8, 12 आपण नेहमी म्हणतो तर तो लक्षात ठेवायचा. चौथा महिना, 8वा महिना आणि 12वा महिना, 4, 8, 12 मध्ये जसा एप्रिलचा पहिला 15वाडा आंबियासाठी, मृगामध्ये जुलैचा दुसरा 15वाडा मृगबहारासाठी आणि हस्तबहारामध्ये डिसेंबरचा पहिला 15वाडा किडीच्या नियंत्रणासाठी एकदम योग्य, म्हणजे आपल्या काळ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकदम योग्य आहे. त्या वेळेस आपण जर फवारणी केली तर आपण आपल्या काळ्या माशीच्या प्रादुर्भावापासून आपल्या लिंबू वर्गीय पिकांना वाचवू शकतो. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये, कारण की आपल्याला सगळ्यात आधी काळी माशी कशी दिसते, आपल्याला बऱ्याच जणांना फक्त काळ्या माशीची प्रौढावस्था माहित असते, बऱ्याच जणांना काळ्या माशीची कोशावस्था आहे ती माहित असते, तर बऱ्याच जणांना अंडी अवस्था कशी दिसते ते माहित नसेल. तर मी तुम्हाला आज त्याचा पूर्ण जीवनचक्र सांगेन आणि ती
झाडांवर असल्यावरती कशी दिसते, आणि आपल्याला त्या वेळेस आपल्याला बघणं त्या वेळेस आपल्याला जाऊन बघणं गरजेचं आहे, आणि ते अंडी ओळखणं गरजेचं आहे की नाही ही अंडावस्था दिसली तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक उपाय त्यावेळेस करणं गरजेचं असतं. आपल्या काळ्या माशीचा जो जीवनक्रम आहे युजली 105 दिवस असतो. 105 दिवस आंबियामध्ये असतो, नंतर 120 दिवस आणि 135 दिवस हा त्याचा जीवनक्रम असतो. हा मृग आणि हस्तबहारामध्ये असतो. आणि ही लाईफ सायकल पूर्ण 105 ते 135 दिवसामध्ये पर्टिक्युलर अलग अलग बहारा बघा. सक्रिय काळ आहे म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं होतं, मार्च एप्रिल जुलै ऑगस्ट आणि नोव्हेंबर डिसेंबर. आणि तुम्ही हा ऑब्झर्व करा, हा काळ असतो आपल्या नवतीचा काळ असतो, बरोबर. तर यावेळेस आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय आजारड्रेक्टिन किंवा नीम ऑइल किंवा एक पोंगामिया ऑइल आहे जो IIHR बँगलोरनं रिकमेंड केलेला आहे, पोंगामिया सोप. तर त्याचा स्प्रे करणं, त्याचा जर प्रतिबंधात्मक स्प्रे केला तर आपल्याला सामोर जास्त नुकसान होणार नाही. तर आता आपण त्याची प्रत्येक अवस्थेची इन डिटेल माहिती घेऊ. आता सगळ्यात आधी बघा की जी काळ्या माशी ही युजली वलयांमध्ये अंडी घालते. जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, स्क्रीनवर बघा तुम्हाला ते वलय दिसतात, त्या वलयांमध्ये ती जवळपास 7 ते 27 अंडी देते. आणि त्या अंडीचा जर कलर जर तुम्ही बघितला तर काळ्या माशीची जी अंडी असते ती पिवळ्या भुऱ्या रंगाची असते. आता हे बघा तुम्हाला दिसत आहे, जे काळ्या माशीची अंडी आहे त्या पिवळ्या आणि भुऱ्या रंगाची आहे. आणि आणि हे बघा त्यांचा एक पॅटर्न असतो, तो पॅटर्न आहे वलयाकृती पॅटर्न आहे, त्याच्यामध्येच ते अंडे देतात. दुसऱ्या फोटोमध्ये बघा काळी माशी पण दिसत आहे आणि त्याचे अंडे पण दिसत आहेत. आणि हा जो अंड्याचा जो आकार असतो हा 0.2 मिलीमीटर लांब असतो, म्हणजे खूप लहान अंडी असतात. पण ज्या वेळेस नवतीच्या वेळेस आंब्यामध्ये तुम्ही जेव्हा फरवरी मार्च महिन्यामध्ये जेव्हा आपल्या बागेचा परीक्षण करा, त्यावेळेस तुम्हाला काळी माशी त्यावेळेस दिसेल, आणि त्यावेळेस दिसेल तर तुम्ही तो प्रतिबंधात्मक उपाय करायचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक वलयामध्ये 7 ते 27 अंडी असतात आणि एक मादी जवळपास 200 अंडी देते. एक मादी जवळपास 200 अंडी देते. जर आपण त्यांना प्रॉपरली जर आपण त्यांना मॅनेज नाही केलं तर तुम्ही विचार करू शकता की त्याचा प्रादुर्भाव सामोर किती जाऊ शकतो. दुसरी अवस्था आहे पिल्ले. जी अंडी अवस्था ही असक्रिय अवस्था असते, म्हणजे ती स्थिर असते, ती मूव्ह करू शकत नाही. पण जी पिल्ला अवस्था आहे, पिल्ला अवस्थामध्ये जे प्रथम अवस्थेतील जे पिल्ले असतात त्यांचा आकार जवळपास 0.3 ते 0.4 मिलीमीटर लांब असतात आणि ते भुऱ्या रंगाचे असतात. आणि नंतरच्या अवस्थेतील पिल्ले हे जवळपास मतलब 1.25 मिलीमीटर लांबीचे असतात आणि ते स्थायी आणि चमकदार किंवा जवळपास काळ्या काळ्या काळा कलर त्यांच्यावर येणं सुरू होतो. नंतर एक अवस्था आहे जिला म्हणतात कोशावस्था. कोशावस्था नंतर काळी माशीची प्रौढावस्था असते आणि मग ते पुन्हा प्रौढावस्था झाल्यावर मग पुन्हा ते अंडे द्यायला जाते. तर हा पूर्ण जीवनकाळ ती जवळपास 120 दिवसामध्ये ती पूर्ण आपला हा जीवनकाळ संपवते. आणि प्रत्येक जीवनकाळात जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक मादी जवळपास 200 अंडी देते. आता विचार करा, जर आपण त्याचं जर नियंत्रण नाही केलं तर त्याची संख्या खूप जास्त वाढते, आणि संख्या खूप जास्त वाढल्यामुळं पूर्ण बाग काळीशार होते. आता जे कोश असतात ते कोश अंडाकृती आकाराचे असतात. त्यांचा जो मागचा भाग असतो तो पाठीच्या कण्यासारखा दिसतो. आणि त्यांचा जो जीवनक्रम आहे, जसा मी तुम्हाला सांगितलं होतं, 105 दिवस, 120 दिवस आणि 135 दिवसात तो पूर्ण होतो. आता बघा, ही जी अवस्था आहे ही प्रौढावस्था आहे. आता प्रौढावस्था जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रौढावस्था आणि कोवळ्या वयातील पिल्ला अवस्था या दोन अवस्थेमध्ये
प्रौढ माशी पानातून रस शोषण करते. पानातून रस शोषण करते आणि स्वतःच्या अंगातून मधासारखा चिकट गोळ पदार्थ उत्सर्जित करते. आणि त्याच्यामुळे पानावर काळी बुरशी येते. काळी बुरशीचं नाव आहे कॅप्नोडियम सिट्री. तिची वाढ खूप झपाट्यानं होते. आणि त्याच्यामुळं पूर्ण पान त्या बुरशीमुळं काळ्या बुरशीमुळे कव्हर केला जातो. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की अन्नद्रव्य तयार करण्याची जी प्रक्रिया आहे झाडाची ती मंदावते आणि झाडे कोमेजून जातात. जर आपण यांना त्यावेळेस मॅनेज नाही केलं तर त्याचा प्रादुर्भाव वाढून ते फळांवर येतो आणि आपला जो आर्थिक नुकसानीची पातळी जी आहे ती वाढत वाढत जाते. काळ्या माशीचा जो प्रौढ असतो त्याचे जे पंख असतात ते काळ्या कलरचे असतात. त्याच्यावर जे ठिपके आहेत बघा, त्याच्यावर तुम्हाला ठिपके दिसणार. ती पांढऱ्या कलरचे ठिपके त्याच्यावर तुम्हाला दिसणार. आणि त्याचे जे पंख असतात ते छतासारखे पसरलेले असतात. असे तिच्या अंगावर छतासारखे पसरलेले असतात. याच्यामुळे तुम्ही काळ्या माशीला आपल्या बागेमध्ये ओळखू शकता. तुम्हाला आधी सांगितलं, अंडे जे असतात ते वलियामध्ये अंडे दिलेले असतात आणि त्यांचा रंग भुरा असतो, जो अंड्याचा जो रंग असतो. आणि तुम्हाला प्रत्येक वलियामध्ये 7 ते 27 अंडे. मी रिपीट याच्यासाठी करत आहे की तुम्हाला आता हा जो प्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक लागलेली पाहिजे. ठीक आहे. आता अंडे झाले, अंड्यानंतर पिल्लावस्था असते. पिल्लावस्थामध्ये त्यांचा जो रंग असतो ते भुऱ्या रंगाचे असतात आणि अंड्यापेक्षा थोडे मोठे असतात. आणि जो प्रथम अवस्थेचे जे पिल्ले असतात ते सक्रिय असतात आणि ते पानातून रस शोषण करणं सुरू करतात. नंतर त्याच्यामध्ये दुसरी अवस्था येते आणि नंतर कोशावस्था असते. कोशावस्थामध्ये ते काळा कलर घेतात आणि त्याचा जो मागचा भाग असतो तो पाठीच्या कण्यासारखा असतो. आणि नंतर येते आपली प्रौढावस्था. आणि प्रौढावस्थेतले मी कॅरेक्टर तुम्हाला सांगितलेले आहे. तर आपल्याला जे प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहे त्यावेळेस जर आपले जे प्रौढावस्था असते आणि जेव्हा 50% ज्या वेळेस ते जे अंडी उगवण्याची जी अवस्था असते 50%, त्यावेळेस आपल्याला हा जो आहे हा संवेदनशील त्यांची अवस्था आहे. त्यावेळेस जर आपण नियंत्रण केलं तर काळ्या माशीच्या प्रादुर्भावाला आपण थांबवू शकतो. आता बघा प्रादुर्भावाची लक्षणे. मी तुम्हाला जर सांगितलं होतं की आंबियामध्ये फरवरी पासून आपण ऍक्टिव्ह होऊन जायचं, की बघायचं की आपल्या याच्या फील्डमध्ये काळ्या माशीचे प्रौढ दिसत आहेत. ठीक आहे. जर दिसलं त्यावेळेस प्रतिबंधात्मक उपाय करायचे. हे बघा, हे जे प्रादुर्भावाचे लक्षणे जेव्हा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, हळूहळू हळूहळू त्याचा जर आपण नियंत्रण नाही केलं तर हळूहळू हळू त्याचा प्रादुर्भाव वाढतो. पूर्ण पानांवर पसरून जाते. पूर्ण पान बघा, प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे. या फोटोमध्ये बघा पूर्ण पान कव्हर झालेलं आहे. तर याच्यामध्ये अन्नद्रव्य निर्माण करण्याची पूर्ण क्षमता झाडाची थांबून जाते. त्याचा प्रादुर्भाव फळांच्या वाढीवर होतो. आणि इथे जर आपण कंट्रोल नाही केलं तर ते मग त्याचा प्रादुर्भाव फळांवर जातो. आणि म्हणून आंबिया, मृगबहार आणि हस्तबहारामध्ये जो काळ आहे 4, 8, 12 जो आपण आधी जो ठरलेला आहे त्या वेळेस आपल्याला या किडीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, आपण त्यांना नवतीच्या वेळेस म्हणजे आपण नवतीच्या वेळेस त्याला कंट्रोल केल्यामुळे त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो फळांवर येतो. आणि युजली मग फळधारणा कमी होते, कारण अन्नद्रव्याची कमतरता झाडामध्ये झाल्यामुळं फळधारणा कमी होते आणि फळ बेचव होतात. आणि फळांवर सुद्धा तुम्हाला बुरशीची वाढ झालेली दिसते. आणि हे बघा, जसं मी सांगितलेला जो काळ्या माशीची जी प्रौढ उत्पत्ती आहे ही फेब्रुवारी एप्रिल महिना, जून टू ऑगस्ट महिना आणि ऑक्टोबर टू डिसेंबर महिना, हा पिरियड लक्षात ठेवायचा. आणि वेळोवेळी जसा व्हॉट्सअप द्वारे ऍडवायझरी आम्ही इश्यू करतो तर त्या ऍडवायझरी फॉलो करायच्या आणि त्याचं मॅनेजमेंट, ते ऍडवायझरी जर तुम्ही वेळेवर फॉलो केली तर आपण काळी माशीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. आता आपण बघूया त्याचं
व्यवस्थापन. व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनामध्ये आपल्याला प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपल्याला जे ठराविक जे लागू अंतरावर लागवड करायची ते आपल्याला फॉलो करायचं आहे. अतिरिक्त पाणी बागेत जास्त वेळ ठेवू नये. नंतर यजमान पिके जसे चिकू, पेरू, डाळिंब यांची संत्रा बागेत शेजारी लागवड करू नये आणि गुंतागुंतीच्या पाण्याची छाटणी करणे. दुसरा आहे सेंद्रिय उपाय. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला नीम तेल ऑइल 10 मिलीलीटर किंवा आझाडिरेक्टिन 1% 3 मिलीलीटर किंवा नीम सोप आणि करण सोप 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. ठीक आहे. नवतीच्या हंगामास मलादा डेझारेन्सिस नावाच्या मित्र किडीच्या 30 अळ्या प्रति झाड सोडल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. जैविक नियंत्रणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नवतीच्या वेळेस आपण हा जो आहे मलाडा डेझारेन्सिस हे जे मित्र कीड आहे याच्या अळ्या जर तुम्ही रिलीज केल्या तर ते त्यांच्या अळ्या त्या ज्या काळ्या माशी ज्या अळ्या आहेत त्याच्यावर ते त्यांना खातात आणि त्यांची संख्या त्याचा मोठा रोल आहे. नंतर आहे बघा फवारणीमध्ये आपल्याला काय फवारायचं आहे. इमिडाक्लोरोपिड फवारायचं आहे 17.8 SL 0.5 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये. थायोमिथॉक्स 0.3 ग्रॅम 0.5 मिलीलीटर. नंतर डायमिथोएट 30 EC 2 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये. नंतर फवारणी केव्हा करायची. फवारणी करताना हा चुकीला 5 मिलीलीटर आलेला आहे. 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये थायोमिथॉक्झान वापरायचं. डायमिथोएट 30 EC 2 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची. आणि जो फवारणीचा जो काळ आहे तो आहे आंब्यामध्ये एप्रिलचा पहिला पंधरवडा, मृगामध्ये जुलैचा दुसरा पंधरवडा, हस्तामध्ये डिसेंबरचा पहिला पंधरवडा. आणि फवारणी करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कीटकनाशकाची फवारणी करताना पानाचा खालचा भाग व संपूर्ण झाड ओलं होईल अशी फवारणी करणं गरजेचं आहे. दुसरं, पानावरील कोळशी निघण्यासाठी आरारूट किंवा स्टार्च 20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून फवारणी करावी व त्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइडचा जो COC म्हणतो त्याचा 0.3% पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. हे आमच्या CCRI मध्ये काही इंटरॅक्टिव्ह सीडी आहेत ज्याच्यामध्ये कीटकांच्या नियंत्रणासाठी बरीच माहिती तुम्हाला मिळू शकते. आणि ही काही मित्र किडे आहेत जे तुम्हाला बागेमध्ये दिसणार, त्यावेळेस घाबरून न जाता हे आपले मित्र किडे आहेत. हे जे आपल्या येणारे जे किडे दुसरे जे आर्थिक नुकसान करतात त्यांना खातात, तर हे ओळख ठेवायची. दुसरं आहे अजून काही मित्र किडे आहेत जे तुम्हाला बागेमध्ये दिसतील, तर ह्या अलग अलग आहेत आणि डिफरंट टाइप्स ऑफ मित्र किडी आहेत. तर त्या दिसल्या तर घाबरून न जाता यांना तुम्ही आपले जे आर्थिक नुकसान करणारे जे किडे आहेत त्याच्यापासून वेगळं करायचं. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर मेश्राम सर यांनी आपल्याला लिंबूवर्गीय फळपिकावरील विविध प्रकारच्या किडी तसेच काळी माशीचे नियंत्रण याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सरांचे आभार. तसेच माननीय किरणवाई सर यांनी आपल्याला फळपिकांवरील कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले, त्याबद्दल सरांचे आभार. तसेच या वेबिनारच्या आयोजनासाठी प्रयत्न करणारे माननीय श्री सराफ सर, कृषी उपसंचालक फलोती तसेच माहिती विभाग यांचेही आभार मानते आणि या वेबिनारचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करते आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर. धन्यवाद. धन्यवाद सर.